शेतीमध्ये ना काही गोष्टी आपण पिढ्यानपिढ्या करत आलोय, अगदी डोळे झाकून. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे नांगरणी. असं वाटतं की याच्याशिवाय शेती होऊच शकत नाही. पण एक क्षण थांबा आणि विचार करा, काय होईल जर आपल्याला कळलं की हीच पद्धत ज्यावर आपण इतका विश्वास ठेवतो तीच आपल्या जमिनीचा कस, तिचं सोनं हळूहळू संपवत असेल. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे, नाही का? आणि आज आपण याच विरोधाभासाच्या मुळाशी जाणार आहोत. हे वाक्य आहे ना, अगदी आपल्या मनातलं आहे. बघा, हंगाम संपतो, पीक घरी येतं आणि लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू होते. पुढच्या वर्षी पाऊस कसा पडेल, पिकाला भाव काय मिळेल, काहीच माहीत नसतं. पण एक खर्च मात्र पक्का ठरलेला असतो, तो म्हणजे नांगरणीचा. आपल्या घामाचे, कष्टाचे हजारो रुपये आपण त्यावर खर्च करतो. पण आपण कधी असा विचार केलाय का की हा खर्च आपल्या जमिनीसाठी खरंच फायद्याचा आहे, की आपण आपल्या जमिनीचं नुकसान करण्यासाठी पैसे मोजतोय? आता हा आकडा बघा, जरा डोळे मोठे करून बघा. खोल नांगरणी करायची म्हणजे एका एकरासाठी कमीत कमी 1500 ते 2000 रुपये. म्हणजे हेक्टरी हिशोब केला तर 5000 रुपये गेलेच म्हणून समजा. आणि थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर ढेकळं फोडायची, रोटावेटर फिरवायचा, तो खर्च तर वेगळाच. विचार करा, आपल्या घामाच्या कमाईचा एवढा मोठा हिस्सा आपण अशा गोष्टीवर लावतोय जिचे फायदे आहेत की नाही यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. चला जरा या परंपरेच्या मुळाशी जाऊया. नांगरणी ही फक्त एक शेतीची पद्धत नाहीये, ती आपल्या रक्तात, आपल्या विचारात भिनली आहे. नांगरणीशिवाय शेती शक्यच नाही हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत बघत आलोय. पण एक प्रश्न आहे, आपले पूर्वज जशी नांगरणी करायचे अगदी तशीच आपण आजही करतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, का करतोय? इथे बघा, सगळा फरक तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पूर्वी काय होतं, बैलाच्या नांगराने 4-5 वर्षातून एकदा तीही अगदी वरवरची मशागत व्हायची, कारण गरजच तेवढी होती. पण आज आपल्याकडे ट्रॅक्टरची ताकद आहे, त्यामुळे आपण दरवर्षी, काही जण तर वर्षातून 2-2दा जमिनीला खोलवर नांगरून काढतो. म्हणजे जे काम आधी अगदी कमी तीव्रतेने व्हायचं, तेच काम आपण आता अनेक पटीने वाढवलंय. पण या बदलाची आपल्या जमिनीला खरंच गरज आहे का? बरं, आपण नांगरणी का करतो असं कुणालाही विचारलं तर साधारणपणे हीच उत्तरं मिळतात. जमीन भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवते, तण मरतं, कीड मरते आणि खालची कसदार माती वर येते. ही सगळे फायदे ऐकले की वाटतं, अरे वा, नांगरणीशिवाय तर पर्यायच नाही. पण हे दावे, हे समज आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर किती खरे उतरतात, चला तपासूया. आता आपण काय करूया, ह्या प्रत्येक फायद्याला आपल्याच शेतातल्या अनुभवावर तपासून बघूया. मी काही सोपे प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं कुठे बाहेर शोधायची गरज नाही, ती आपल्याच शेतात, आपल्याच डोळ्यांसमोर दडलेली आहेत. सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज की नांगरणीने जमीन भुसभुशीत होते. एक मिनिट थांबा, जरा विचार करूया. आपल्या शेताच्या बांधावरची जमीन, जिथं कधीच नांगराचा फाळ लागलेला नसतो, ती जास्त मऊ वाटते की आपलं दरवर्षी नांगरलेलं शेत? पावसानंतर बघा, बांधावर पाय कसा सहज आत जातो, पण आपल्या शेतात मात्र चिखलाचा राडा झालेला असतो. असं का होतं? याचं उत्तर कुठे दुसरीकडे नाही, आपल्याच डोळ्यांसमोर आहे. हाच मुद्दा आणखी सोपा करून सांगतो. विचार करा, एका बाजूला आपलं दरवर्षी नांगरलेलं शेत आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे जंगलाची जमीन, जिथं हजारो वर्षात कोणीही नांगर फिरवलेला नाही. आता सांगा, कोणती जमीन जास्त पाणी शोषून घेईल? कोणती जमीन जास्त जिवंत आणि सच्छिद्र असेल? निसर्ग आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतोय, आपण फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. आता दुसरा समज, नांगरणीमुळे ओलावा टिकतो. खरं का? मग जेव्हा पावसाचा खंड पडतो किंवा कडक ऊन पडतं, तेव्हा नांगरलेल्या शेतातलं पीकच आधी का माना टाकतं आणि त्याचवेळी बांधावरचं गवत मात्र हिरवंगार, टवटवीत राहतं. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांचाच आहे. मग याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ आहे की ओलावा नांगरलेल्या उघड्या जमिनीपेक्षा न नांगरलेल्या जिवंत जमिनीत जास्त काळ टिकतो. नांगरणी जमिनीची नैसर्गिक रचना उद्ध्वस्त करते. तिची पाणी धरून ठेवणारी जी केशिका नलिकांची जाळी असते ना, ती तोडून टाकते. यामुळे तिची तहान कमी होण्याऐवजी फक्त वाढते. आता तिसरं कारण बघूया, तण नियंत्रण. हे अगदी खरं आहे की पूर्वी हराळी आणि कुंदासारखी चिवट तणं उपटून काढण्यासाठी नांगरणी गरजेची होती. पण आजचं वास्तव काय आहे? आज आपल्याकडे इतकी प्रभावी तणनाशकं आहेत की आपण नांगरणी केली काय किंवा नाही केली काय, तणनाशक फवारतोच. मग विचार करा, ज्या कामासाठी आपण आधीचे खर्च करतोय, त्याच कामासाठी नांगरणीवर पुन्हा हजारो रुपये खर्च करणं कितपत शहाणपणाचं आहे? आतापर्यंत आपण काय पाहिलं की नांगरणीचे जे फायदे सांगितले जातात ते किती तकलादू आणि खोटे आहेत. पण आता आपण त्या नुकसानाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, पण ते आपल्या जमिनीचा आत्मा, तिची सुपीकता हळूहळू संपवत आहे. याला म्हणतात चादरी धूप.
नांगरणीमुळे जमीन उघडी पडते, तिची माती मोकळी होते आणि मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाण्यासोबत जमिनीचा सगळ्यात वरचा, सगळ्यात सुपीक आणि सगळ्यात जिवंत थर वाहून जातो. हे इतकं हळूहळू होतं की आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, पण दरवर्षी आपण आपल्या जमिनीचं सोनं असं पाण्यासोबत वाहून देत असतो. हा आकडा बघा आणि याचा धक्का बसू द्या. एका वर्षात 1 हेक्टरमधून तब्बल 23 टनांपर्यंत सुपीक माती वाहून जाऊ शकते. मी क्विंटल नाही म्हणत आहे, टन म्हणतोय. विचार करा, आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय मागे ठेवणार आहोत? फक्त दगडधोंड्यांचा माळ? साधा प्रश्न आहे. जेवढी माती आपली वाहून जाते तेवढं म्हणजे वर्षाला 23 टन शेणखत तरी आपण शेतात टाकतो का? जमिनीचा जीव कशात असतो? सेंद्रिय कर्बामध्ये. ही स्लाईड सगळं काही सांगून जाते. जेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा जमिनीखालचा हा सेंद्रिय कर्ब ऑक्सिजनच्या संपर्कात येतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बनून हवेत उडून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण दरवर्षी आपल्या जमिनीतील सोनं अक्षरशः हवेत उडवून लावतोय आणि जमिनीला निष्प्राण निर्जीव करतोय. आणि ही एक विनाशकारी साखळी आहे, एक दुष्टचक्र आहे. नांगरणीमुळे जमिनीची रचना बिघडते, सेंद्रिय कर्ब उडून जातो, जमिनीला जिवंत ठेवणारे करोडो सूक्ष्मजीव मारले जातात, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि मग तेवढंच उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जास्त रासायनिक खतं आणि जास्त पाणी द्यावं लागतं. आणि ह्या सगळ्याच्या वर नांगरणीचा डिझेलचा खर्च तर आहेच. पण थांबा, घाबरून जाऊ नका. प्रत्येक समस्येवर एक उत्तर असतंच. आता आपण या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडूया आणि एका आशेच्या, एका अधिक सुपीक मार्गाकडे वळूया. आणि तो मार्ग आहे शून्य मशागत, म्हणजेच नो टिल फार्मिंग. यामागचं विज्ञान खूप सोपं आहे, अगदी नैसर्गिक. पिकाची कापणी झाली की त्याचे अवशेष म्हणजे त्याचा पालापाचोळा शेतातच राहू द्यायचा. हे अवशेष जमिनीसाठी एका ब्लँकेटसारखं काम करतात. ते जमिनीला कडक उन्हापासून वाचवतात, ओलावा टिकवून ठेवतात आणि हळूहळू कुजून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवतात. म्हणजे निसर्ग जंगलात जे हजारो वर्षांपासून करत आलाय, अगदी तेच आपण आपल्या शेतात करायचं. सोपं आहे ना? आणि याचे फायदे बघा. नांगरणी आणि मशागतीचा हजारो रुपयांचा खर्च थेट वाचतो. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं तिची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरचा खर्च कमी होतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते, म्हणजेच पाण्याचीही बचत होते. जमिनीची धूप तर पूर्णपणे थांबते. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय? आपला निव्वळ नफा वाढतो. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? नांगरणी जी आपल्याला आपल्या शेतीचा आधार वाटत होती, तीच आपल्या जमिनीसाठी एक शाप तर ठरत नाहीये ना? यावर आता शांतपणे विचार करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतात एक छोटासा प्रयोग करून पाहण्याची वेळ आली आहे. मला माहितीये, हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न, अनेक शंका निर्माण झाल्या असतील. आणि ते अगदी साहजिक आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमचे काही अनुभव असतील, ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर चर्चा करूया, कारण तुमच्या प्रश्नांमधूनच आपल्याला पुढचा मार्ग सापडणार आहे. आज आपण